नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपल्यासमोर IDT जळगाव येथे आपण आलेलो आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या पॉडकास्ट इव्हेंटच्या माध्यमातून हर्षल सिखवाल सर आपल्यासोबत जोडले गेले, जे इंटिरियर डिझायनर आहेत. नाथ जानकी बिल्डकॉनचे ते सर्व आहे, डायरेक्टर आहेत. नक्कीच सर, तुमचं खूप खूप वेलकम आहे. धन्यवाद, तुम्ही तुमचा स्पेशियस वेळ आमच्या पॉडकास्टसाठी दिलात. तर प्रथमतः वेलकम आहे तुमचं. धन्यवाद सर. बिकम अ इंटिरियर डिझायनर. ॲज अ इंटिरियर डिझायनर तुम्ही जेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये आता काम करतात, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात कशा प्रकारे बदल होताना आपल्याला दिसतोय? बदल म्हणजे सर फार मोठा बदल दिसतो आहे. कारण की मला असं म्हणायचं आहे की जेवढे डिझायनर आत्ता नवीन फील्डमध्ये येत आहे ते फार जास्त प्रमाणात येत आहे. येस. आणि मला असं वाटतं आहे की तेवढे कामं इथं उपलब्ध नाही आजच्या तारखेला. तरी इंटिरियर डिझायनर जी असोसिएशन आहे त्यांनी असं काहीतरी करावं की जेणेकरून जे नवीन स्टुडंट येत आहे, पासआउट होत आहे, त्यांना योग्यरित्या व चांगले प्लॅटफॉर्म मिळावे कामं मिळण्याकरता. सर, नाथ जानकी बिल्डकॉन हे नाव आपण कशावरनं ठेवलं? म्हणजे जाणून घ्यायचं कुतूहल आहे म्हणूनच. नाथ जानकी असं आहे सर की हे माझे जे पूर्वज आहे, माझे आजी आणि आजोबा, येस, त्यांचं नाव आहे. आणि त्या नावाने माझ्या वडिलांनी फार मोठी ओळख जळगावमध्ये निर्माण केलेली आहे. तर मला असं वाटलं की आपण कोणतंही नाव आपण घेऊ त्यापेक्षा आपण आपले जे पूर्वज आहे त्यांचं नाव वाढवलं पाहिजे. क्या बात आहे सर. नक्कीच आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही जसं वडिलांना प्रेरित होऊन तुम्ही केलं, नक्कीच या नावाला पुढे एक ब्रँड म्हणून आपण नक्कीच आत्ता पण बघतोय आणि पुढे पण बघणारच आहोत. सर, इंटिरियर डिझायनिंगमध्ये ज्यावेळेस जळगावमध्ये तुम्ही काम करताय, तर कोणत्या कोणत्या चॅलेंजेसला तुम्हाला फेस करावं लागतंय? जसं की मी सर आता तुम्हाला सांगितलं की मोठं टास्क आहे की आत्ताच्या घडीला कामं भेटणं हा फार मोठा चॅलेंज आहे. तरी जसे बाकी तुम्ही पाहू शकाल, जसं आर्किटेक्ट्स आहे, सिव्हिल इंजिनियर्स आहे, त्यांना एक फार मोठा प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंटकडून. की त्यांना टेंडर्स झाले किंवा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कामं त्यांना भेटतात. त्यांचे एक अप्रूव्ड लायसन असतात गव्हर्नमेंटच्या थ्रू. पण असे काहीतरी लायसन्स आत्तापर्यंत इंटिरियर डिझाईनसाठी उपलब्ध नाही असं मला वाटतं. आणि जर का कोणी प्रयत्न केला असेल की असे काहीतरी उपक्रम व्हावे, असा कोणता प्लॅटफॉर्म यावा, तर त्यांना तसा वाव भेटला नाही किंवा सपोर्ट भेटला नाही. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की जसं आता तुम्ही काहीतरी वेगळं करताय, जेवढे मी कॉलेजेस आत्तापर्यंत बघितले, जसे इव्हेंट्स तुम्ही घेताय, ज्या प्रकारचे तुम्ही हा सेट तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, तर असं कोणी केलेलं नाही. तर माझं असं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पुढे येऊन अशा काहीतरी पद्धतीचं इंटिरियर डिझाईनसाठी करावं की जेणेकरून त्यांना गव्हर्नमेंट करून एक लायसन आणि त्या माध्यमातून त्यांना टेंडर्स भेटतील. तर नक्कीच त्यांची प्रोग्रेस दुप्पट पद्धतीने होईल. बरोबर. नक्कीच सर. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मेट्रो सिटीजमध्ये ऑलरेडी ह्या केसेसमध्ये काम चालू झालेलं आहे आणि मान्यवर त्या लेवलने कामं करतायत, त्या लेवलचे टेंडर्स भरले जात आहेत, त्या लेवलचे कामं येतात. तर नक्कीच आपल्या जळगावमध्ये सुद्धा ह्या लेवलचं काम आता लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थी दशेत असताना जेव्हा विद्यार्थी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करतोय, तर हा कोर्स करत असताना त्यांनी अजून असे कोणते स्किल्स अडॉप्ट केले पाहिजे की जे पुढे जाऊन त्याला त्याच्या लाईफमध्ये कामात येते? सर, सगळ्यात प्रथम सांगितलं तर मला असं वाटतं की एक सेल्फ बेअरिंग असली पाहिजे, स्टेज डेअरिंग असली पाहिजे. कारण क्लायंटकडे तुम्ही जेव्हा बसतात तेव्हा तुम्ही त्यांना कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता, तुमचं बोलणं कसं आहे, ह्या पद्धतीवर तुमचं जे तुम्ही काम करताय सगळं तर बोलण्यावर डिपेंड आहे सर. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासमोर प्रेझेंट होत आहे याच्यावर तुम्हाला काम भेटेल नाही भेटेल याच्या, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, मला तरी हे वाटतं की ते बघून ते तुम्हाला सगळं डिसाईड करता की यांचं जे काम असेल ते काय लेवलचं असेल. बरोबर. नक्कीच बॉडी लँग्वेज गरजेची आहे. विद्यार्थ्यांनी पहिले साईड घेतली पाहिजे की इंटर्नशिप केली पाहिजे? तर मला असं वाटतं की साईडच्या मागे न पळता इंटर्नशिप गरजेची आहे. कारण तुम्हाला जेव्हा पर्टिक्युलर बेसिक नॉलेज असेल तेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं पाऊल टाकलं पाहिजे असं मला तरी वाटतं. ज्या वेळेस क्लायंटकडून पैसे मागायची वेळ येते किंवा क्लायंटकडनं आपली फीस घ्यायची वेळ येते, तर हा खूप साऱ्या लोकांना खूप मोठा टास्क असतो. त्यात फ्रेशरसाठी तर खूप मोठा टास्क असतो. या टास्कला ओव्हरकम कसं करायचं? सर, मला असं वाटतं की फीसाठी किंवा फीस आपण जेव्हा त्यांना सांगतो तर हे सांगताना कधी कोणी मनामध्ये शंका आणायला नको की मी कसं फीसाठी सांगू. कारण की फी तुम्ही नाही घेणार, कोणत्याही कामाचा मोबदला न मिळता आपण ते काम करू शकत नाही. आणि जरी का तुम्ही ते करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्या भावनेने, त्या श्रद्धेने तुम्ही तो काम करू शकणार नाही असं मला वाटतं. बरोबर. ज्या वेळेस आपण एक कॉन्सेप्ट घेऊन, थीम घेऊन एखादा प्रोजेक्ट करत असतो आणि क्लायंट त्याच्या वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला देत असतो, आपलं कॉन्सेप्ट ठरलंय, आपलं थीम ठरलंय, पण तरी क्लायंट मोबाईलमध्ये काहीतरी बघतोय, एखादा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतोय, मग अशा वेळेस जे चॅलेंजेस आहेत त्याला प्रोजेक्टमध्ये आपण कसं टॅकल करू शकतो? सर, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि आजच्या तारखेला प्रत्येक आर्किटेक्ट इंटिरियरला हा प्रॉब्लेम आहेच. तर मला असं वाटतं की क्लायंटला नाराज करणं हे योग्य नाही. बरोबर. कारण की
बहुतेक आर्किटेक्ट इंटिरियर त्यांना सल्ला देता, पण ते त्या जागी त्यांना स्विच करून टाकता, त्यांना बदलून देता. तर मला असं वाटतं की थोडंफार आपल्या दृष्टिकोनाने आणि क्लायंटच्या दोघांच्या समन्वयाने कसं काम करता येईल हे मला योग्य वाटतं. इंटेरियरमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी किती गरजेची आहे आणि त्यात मुलांनी किती मेहनतीने काम केलं पाहिजे? आता जे 2025 चालू सर, सगळं काही AI मॉड्यूलवर डिपेंड आहे, सगळं सॉफ्टवेअरवर डिपेंड आहे. तर जे काही नवीन क्रिएटिव्हिटी जळगाव म्हणजे मार्केटमध्ये येत आहे, त्यांचा वापर करून योग्यरित्या नवीन टेक्नॉलॉजीला आधारित डिझाईन आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, पुढील 10 वर्षात नाग जानकी बिल्डकॉनला आपण कुठे बघतोय? आम्ही बघतो की मेट्रो सिटीजमध्ये आमचे काहीतरी ऑफिस उघडले गेले पाहिजे. पण सगळ्यात अगोदर आमचं असं टार्गेट आहे की जळगावच्या जवळपासमध्ये आपण जास्तीत जास्त कसं पोहोचू शकाल असं मला वाटतं. नक्कीच. IDT एज्युकेशनने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, या उपक्रमाबद्दल काय सांगाल? हा सगळ्यात छान उपक्रम आहे सर, कारण की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगात सर्वांकडे पोचू शकतो आणि जे तुमची संकल्पना आहे ती जगात प्रत्येक स्टुडंटला कळावी किंवा प्रत्येक त्यांच्या म्हणजे आता काय आहे की स्टुडंटपर्यंत पोचते. पण जसं तुम्ही पाहता की तुमच्या घरातले जे मोठे व्यक्ती आहे, वडील आहे, आजी आजोबा आहेत, ते पण आता सोशल मीडियाचे त्या पद्धतीने अटॅच आहे. तर त्यांच्यापर्यंत पण आपल्या कॉलेजची माहिती पोहोचते. तर हे मला चांगलं वाटतंय की त्यांच्याकडे योग्य प्लॅटफॉर्मची माहिती भेटते. म्हणजे ते पुढे चालून त्यांच्या मुलांना सांगू शकाल की आपण ह्या प्लॅटफॉर्मला रिच करा आणि इथून तुम्ही तुमचं काहीतरी भविष्य उज्ज्वल करू शकाल असं त्यांना वाटेल. सर, या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या व्ह्युअर्सला आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? मला असंच म्हणायचं की जेवढे स्टुडंट आता इंटेरियर डिझायनिंग शिकताय त्यांनी जे आहे प्रोडक्ट नॉलेज त्यांना फार गरजेचं आहे. कारण की बहुतेक कॉलेजेसमध्ये असं पाहिलं आहे मी की फक्त थेरॉटिकल नॉलेज त्यांना शिकवलं जातं, काय पद्धतीने डिझाईन करायची, पण कोणता प्रोडक्ट कशा पद्धतीने कुठं अप्लाय करायचा आहे त्याची त्यांना नॉलेज नसते. तरी प्रोडक्ट नॉलेजवर त्यांनी भर पाडावा असं माझं त्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती आहे. नक्कीच. आज आपल्या समोर सरांनी खूप सुंदर असं गायडन्स आणि मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर.